लाडकी बहीण योजना आज होणार फेब्रुवारीच्या हप्त्याचे वाटप सुरू. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. आज 25 फेब्रुवारी आणि कालपासूनच फेब्रुवारीच्या हप्त्याचे वाटप सुरू झालेले आहे. बऱ्याचशा लाडक्या बहिणींना आता फेब्रुवारीचे 1500 रुपये त्यांच्या अकाउंटवर जमा झाल्याचा मेसेज आलेला आहे. आणि तुम्हालाही असा मेसेज आला का नाही हे कमेंट करून नक्की सांगायचं आहे. आता काल जवळपास 10 ते 12 जिल्ह्यांमध्ये पैसे आलेले आहेत आणि आज या 10 ते 12 जिल्ह्यांमधील महिलांच्या अकाउंटवर पैसे येणार आहेत. आता आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणारच आहोत. त्यामुळे या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचं आहे. आणि जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि या व्हिडिओला लाईक करा, कारण या चॅनलवर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या सगळ्या अपडेट लवकरात लवकर आणि अचूक पाहायला मिळतात. आणि जर तुम्हाला सरकारच्या इतर कोणत्याही योजनांची माहिती हवी असेल तर तुम्ही आपल्या ऑफिशियल वेबसाईटवर व्हिजिट करू शकता किंवा व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता. याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आता महत्त्वाचं म्हणजे कालपासूनच फेब्रुवारीचे 1500 रुपये लाडक्या बहिणींना द्यायला सरकारने सुरुवात केलेली आहे आणि जवळपास 10 ते 12 जिल्ह्यांमध्ये आज पैसे येणार आहेत. पण त्या अगोदर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरकारने फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी आता 3 ते 4 निकष ठेवलेले आहेत, म्हणजेच काही अटी ठेवलेल्या आहेत. त्या अटींचं ज्या महिला पालन करतील त्याच लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता मिळणार आहे, अन्यथा त्या महिलांना फेब्रुवारीचे पैसे मिळणार नाहीत. आता त्या अटी काय आहेत हे आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. पण त्या अगोदर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत किती पैसे जमा झाले आहेत किंवा किती हप्ते जमा झाले आहेत हे कमेंट करून सांगायचं आहे. आणि जानेवारीचे पैसे तुमच्या अकाउंटवर जमा झाले आहेत की नाही हे सुद्धा सांगायचं आहे, कारण बऱ्याचशा लाडक्या बहिणींना जानेवारीचे पैसे मिळालेले नाहीत आणि त्या लाडक्या बहिणींसाठी सुद्धा एक आनंदाची बातमी आलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकारने जवळपास जानेवारीमध्ये 5 लाख बहिणींना लाडकी बहीण योजनेतून बाद केले आहे आणि आता फेब्रुवारीमध्ये सुद्धा जवळपास 4 लाख महिलांना या योजनेतून बाद केलेलं आहे. म्हणजे सरकारने आतापर्यंत जवळपास 9 लाख महिलांना लाडकी बहीण योजनेतून बाद केलेलं आहे. आता तुम्ही या योजनेत बसलेला आहात की तुम्ही सुद्धा या योजनेतून बाद झालेला आहात हे तुम्हाला या व्हिडिओमधून समजणार आहे. जर तुम्ही सरकारच्या निकषांमध्ये बसत असाल तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे येणार आहेत. आता ते अटी आणि निकष काय आहेत हे आपण पाहूयात. सगळ्यात पहिले, ज्या महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतात आणि त्याच महिला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असतील किंवा नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असतील तर त्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत. म्हणजे जर तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. पण जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे पैसे घेत असाल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेमधून 1000 रुपये मिळतात आणि लाडकी बहीण योजनेचे 500 रुपये असे तुम्हाला सरकार महिन्याला 1500 रुपये देणार आहे. आता दुसरी अट म्हणजे लाडक्या बहिणींचं किंवा त्यांच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा जास्त नसावं. जर कुटुंबाचे उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल तर त्या लाडक्या बहिणींना या योजनेतून बाद केले जाईल. त्याच्यानंतर तिसरी आणि महत्त्वाची अपडेट म्हणजे ज्या लाडक्या बहिणींच्या घरी 4 चाकी वाहन आहे त्या लाडक्या बहिणींना सुद्धा लाडकी बहीण योजनेतून बाद केले जाणार आहे. चौथी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँक अकाउंटशी लिंक असायला हवं आणि संपूर्ण गोष्टी ज्या आहेत KYC वगैरे त्या सगळ्या अपडेट असायला हवे, तरच तुमच्या अकाउंटमध्ये फेब्रुवारीचे 1500 रुपये जमा होणार आहेत, अन्यथा तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. त्यामुळे या 4 गोष्टी तुम्ही लवकरात लवकर करून घ्यायच्या आहेत. आता याच्यानंतर ज्या लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता जमा झाला नाही त्या लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी म्हणजे जर तुम्ही सरकारच्या या अटींमध्ये किंवा निकषांमध्ये बसत असाल तर तुम्हाला फेब्रुवारीमध्ये जानेवारीचे सुद्धा पैसे मिळणार आहेत. म्हणजेच तुम्हाला आता जानेवारीचे 1500 रुपये आणि फेब्रुवारीचे 1500 रुपये असे टोटल 3000 रुपये तुम्हाला या महिन्यामध्ये मिळणार आहेत. आता आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे हे आपण पाहूया. तर सगळ्यात पहिला जिल्हा आहे नागपूर, त्याच्यानंतर दुसरा जिल्हा बुलढाणा, त्याच्यानंतर बीड, रत्नागिरी, सांगली, सातारा, यवतमाळ, जळगाव, पुणे, अहिल्यानगर, ठाणे, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये आज फेब्रुवारीच्या हप्त्याचे वाटप होणार आहे. आणि जर तुम्ही या जिल्ह्यांमध्ये राहत असाल तर तुमचं नाव आणि जिल्हा कमेंट करून सांगायचं आहे आणि तुम्हाला पैसे जमा झाले की नाही हे सुद्धा कमेंट करून सांगायचं आहे. म्हणजेच आपल्याला समजेल की अजून किती लाडक्या बहिणी अशा आहेत की ज्यांना पैसे यायचे बाकी आहेत आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे आलेले आहेत हे. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.